हायस्कूलचे प्राचार्य पुराणे सर असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या माध्यमातून आज आपण जी कार्यशाळा ऐकणार आहोत, करिअरच्या बदलत्या वाटा या नक्की काय आहे. आणि मी माझं आयुष्य घडवत असताना, मला माझ्या आयुष्यात माझ्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करत असताना, माझ्या आईवडिलांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास सार्थ करत असताना, एक विद्यार्थी दशेमध्ये मी माझी कर्तव्य कशी पार पाडावी या विषयावरती आजची कार्यशाळा असेल. मुलांना मी एकसारखं शिकवतो. 10 मुलांना खूप लवकर समजतं, 10 मुलांना समजायला थोडासा वेळ लागतो आणि 20 विद्यार्थ्यांना कळत नाही, हेच कळत नाही. त्यांच्या आई वडिलांना काय सांगायला हवं तर त्यांना तर काहीच कळत नाही. बरोबर आहे? बरोबर आहे का? मुलांचे प्रॉब्लेम वेगळे, शिक्षकांचे प्रॉब्लेम वेगळे, पालकांचे प्रॉब्लेम वेगळे, प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगळे. सर्वांना विनंती असेल की आपापले मोबाईल सायलेंट करून ठेवा. आपल्यापैकी कोणी मोदीजींचे किंवा पवार साहेबांचे पाहुणे नाही. आपल्यापैकी कुणालाही आता एकनाथ शिंदे, फडणवीस किंवा अजित पवार यांचा फोन येणार नाही. मी काय करू बाबा, शपथविधी घेतली कुठल्या विभागाची घेणार आहे कोणाला? आपल्यापैकी कोण एक टाटा किंवा अंबानी खानदानाशी निगडीत नाही. 1 तास मोबाईल बंद राहिला तर 4 फॅक्टऱ्या बंद पडतील. आहे का कोण? राऊत सर आपल्या, दळवी सर आपल्या 2 फॅक्टरी, एक आहे जुळी 8वीच्या वर्गात, दुसरी आहे 5वी ना. एक 8वीला आहे जुळं आणि 5वीला आहे ते एक आहे. त्याच खऱ्या फॅक्टरी आपल्या, बरोबर आहे की नाही? आपली मुलं म्हणजे आपले फॅक्टरी असं जे आई बाबांना वाटतं त्यांनी हात वरती करा. ज्यांचा हात खाली त्यांचं काय समजू? बोलायला थोडंसं विचित्र. हात वर कर की शिंदे सर, खिडकी लावा रे, मुलींची खिडकी लावा. मला खूप हसवेल, खूप आनंद देईल, खूप हसवेल, खूप आनंद देईल, पण थोडंसं सिरियसली पण करेल. चालेल का? हो. हसवेल एवढ्या खिडकी लावायची गरज नाही, ती खिडकी उघडी द्यावं. अंगात काय काय चेहरे दिसतात नाही. बेसिकली आजच्या पालकांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी आहेत, शिक्षकांच्या मुलांविषयी अनेक तक्रारी आहेत, मुलांच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल अनेक तक्रारी आहेत आणि या सर्व तक्रारींवरती पर्याय काढून आपल्याला पुढे जायचे सर. या सर्व तक्रारींवरती पर्याय काढून आपल्याला पुढे जायचे. का? कारण माझी आई रात्रीचा दिवस करते, कापड पेस्ट करते, रक्ताचं पाणी करते. का? माझ्या मुलीने शिकावं, माझ्या मुलाने शिकावं, माझ्या मुला-मुलींनी माझं नाव लौकिक करावं, माझ्या गावामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, शक्य झालं तर राज्यामध्ये, शक्य झालं तर देशामध्ये माझ्या मुलीने माझं नाव मोठं करावं, अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. तुमच्या आई वडिलांची आहे का? कुणाला पूर्ण करायची? तुला काय रोग आला काय? रोग आला का? बळा आला म्हणजे बल्ब निघलाय, तुझा करणच राहिला नाही. आता तुला करत नाही तर काय पुढे करणे? खाली मला बेसिकली ज्यांच्या माध्यमातून तुम्ही ही कार्यशाळा ऐकत आहात, 10वीच्या परीक्षा झाल्यानंतर, 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांना मी आई वडिलांबरोबर मार्गदर्शन देतो आणि त्या मार्गदर्शनासाठी त्यांना 500 घेऊन मार्गदर्शन असतं. मोफत दिलं की किंमत कळत नाही सर. पुराणे सर मोफत दिलं की, मी आता 2 दिवस सुखी वैवाहिक जीवनासाठी महाबळेश्वरमध्ये कार्यशाळा घेतली, जोडप्यातून 10,000 रुपये घेतले, तरच तिथे येतो. पुण्यामध्ये अंकुशराव लांडगे सभागृहामध्ये आई वडिलांनी पालकत्व कसं पार पाडायचे या विषयावरती 1000 पेक्षा जास्त पासेस घेतले. 2000 रुपयाचा पासेस होता. 1000 म्हणजे 1000 लोक होती, 500 फॅमिली होत्या. पासेस वरती म्हटलं की वेळेमध्ये येतात. इथं जर तमाशाचा कार्यक्रम असता तर नादच नाही करायचं. शाळेमध्ये तमाशा पाहिजे, नादच ग्राउंडवरती जागाच पुरली नसते. चांगल्या गोष्टी म्हटल्या की सर किंमत नाहीये, वाईट गोष्टींची. बेसिकली पालकांचे प्रॉब्लेम वेगळे, मुलांचे प्रॉब्लेम वेगळे, शिक्षण व्यवस्थेमध्ये हे प्रॉब्लेम आपल्याला दूर करायचे. प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते माझा मुलगा गुड प्लॅटफॉर्ममध्ये विचारणारी असावा, माझ्या मुलाची स्वप्न मोठी असावी, माझा मुलगा पुढे गेला पाहिजे, माझा मुलगा यशस्वी झाला पाहिजे. आणि आई वडील म्हणून पालकांनी त्या मुलांमध्ये असणाऱ्या क्वालिटी ओळखल्या पाहिजे. मी सर्वात अगोदर तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी एक बॅट्समन आहे, तो वयाच्या 6व्या वर्षी क्रिकेट खेळायला लागला, 14व्या वर्षी रणजीमध्ये गेला, 16व्या वर्षी संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर देशाला माहित झाला. कोण असेल तो बॅट्समन? सचिन तेंडुलकर. कोण असेल? सचिन तेंडुलकर. क्रिकेट म्हटलं की सचिन आणि सचिन म्हटलं की क्रिकेट. सचिन म्हटलं की क्रिकेट. सचिन मध्ये असणाऱ्या क्वालिटी त्याच्या आईवडिलांनी त्याच्या वयाच्या 6व्या वर्षी ओळखल्या. किती वर्षी? 6व्या. किती वर्षी? 6व्या. तो गॉड ऑफ द क्रिकेटर झाला, संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण देशाला माहित झाला. सचिन पेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा एक बॅट्समन होता, जो कानामध्ये बाळी घालायचा, चांगले षटकार मारायचा, चांगले चौकार मारायचा. कांबळे क्रिकेटर आहे,
पण सचिन पेक्षा चांगला क्रिकेट खेळणारा विनोद कांबळे का पुढे जाऊ शकला नाही? तर संगती चुकली, ग्रुप चुकला, मित्र परिवार चुकला. आपल्या आयुष्यामध्ये आपण मागे जाणार का पुढे जाणार ही आपल्या संगतीवरती अवलंबून आहे. तुम्ही 5 वर्षांनंतर 10 वर्षांनंतर कुठे असणार आहे हे सांगण्यासाठी काहीच गरज नाहीये दळवीची. तुम्ही आता ज्या लोकांच्या सहवासात आहात आणि तुम्ही आता कुठली पुस्तकं वाचता याच्यावरती तुमचं 5 वर्षांनंतरचं आयुष्य अवलंबून. तुमच्या सानिध्यात कुठली पुस्तकं आहेत आणि तुमच्या सानिध्यात कुठले मित्र आहेत याच्यानंतर तुमचं 5 वर्षांनंतरचं आयुष्य तुमचं समजणार. मग आपली मुलं आज कुणाच्या सानिध्यात आहेत, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत याच्यावरती बारकावाने विचार पालक म्हणून आपण करायचे, बाळांना आपण करायचं. आता आपण लहान नाहीये, 9वी 10वी आणि 11वीच्या मुलांना या ठिकाणी मला वाटते बसवली, 11वी 12वीच्या मुलांना या ठिकाणी बसवली. बेसिकली आजची जर विचार केला, आजची जर शिक्षण व्यवस्था पाहिली, या शिक्षण व्यवस्थेमध्ये बऱ्याचशा पालकांना मुलांच्या क्वालिटीज ओळखता येत नाही. सचिनच्या क्वालिटी 6व्या वर्षी ओळखल्या गेल्या. कार्तिकी गायकवाड नावाची एक मुलगी होती, वयाच्या 4थ्या वर्षी तिच्यामध्ये असणाऱ्या क्वालिटी ओळखल्या गेल्या आणि 7व्या वर्षी ती लिटल चॅम्प मध्ये 2007 साली चमकली, संपूर्ण महाराष्ट्राला माहित झाली. एक गवळण बोलल्याने संपूर्ण महाराष्ट्राला 2007 साली माहित झाली. कोणती गवळण? घागर घेऊन. कार्तिकीमध्ये असणाऱ्या क्वालिटी आईवडिलांनी 4थ्या वर्षी ओळखल्या, सचिनच्या क्वालिटी आईवडिलांनी 6व्या वर्षी ओळखल्या. माझा तुम्हाला प्रश्न आहे, तुम्ही तुमच्या मुलांच्या क्वालिटी ओळखल्या आहेत का? हो किंवा नाही? बोला. नाही. बाळा, तुम्ही तरी तुमच्या क्वालिटी ओळखल्या आहेत. कार्तिकीने 7 वर्षापासून 16 वर्षापर्यंत आईवडिलांना 26 एकर जमीन घेऊन दिली. किती एकर? 7/12/2010 ला माझं लग्न झालं. शांताई मंगल कार्यालयातलं पहिलं लग्न, नलग्यांच्या शांताई मंगल कार्यालयातलं पहिलं लग्न आणि माझं पण पहिलंच लग्न. कधी ठरवते मग? आपल्याला जर काही गोष्टींचा समज नसेल, आपल्याला जर काही गोष्टींचं नॉलेज नसेल, तर आपण मुलांच्या बाबतीत काही गोष्टी करू शकू का? नाही करू शकणार. मग आपल्याला नॉलेज घेण्यासाठी आपल्याला करायचंय काय, आपली टार्गेट मोठी ठेवण्यासाठी करायचंय काय, याच्यावरती जाणं देखील खूप गरजेचं आहे. बेसिकली आजची असेल किंवा कार्तिकी असेल, हे पुढे गेलेले आहे. आज स्पर्धा किती जीव घेणे येते थोडंसं मी तुम्हाला सांगतो. स्पर्धेबद्दल थोडंसं बोलेल. हे पहा, सकाळ पेपरचे एक कारण आहे, काही दिवसापूर्वी काढलेलं मी, मला दिसते का? स्पष्ट दिसेल. 2000 साली 12वीच्या इंग्रजीच्या पुस्तकात पाहिलं झाला. 1988 साली 10वी फेल सचिन तेंडुलकर. 2000 साली इंग्रजीच्या पुस्तकात पहिला धडा आहे सचिनचा, जो 10वी फेल. मग याच्यासाठी फक्त शाळेतले शिक्षण पुरेसं नसतं, शालेय शिक्षणाबरोबर त्या मुलामध्ये असणाऱ्या क्षमता त्या मुलाने ओळखून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. बेसिकली आज जर विचार केला, मला बऱ्याचशा गोष्टी दाखवायच्या आहेत, मला पण पालकांना मी नंतर दाखवेल. मला एकच उदाहरण देईल. आजची मुलं रडत बसतात, आम्ही गरीब घरात जन्मलो हा आमचा दोष नाहीये, आम्ही गरीब म्हणून जन्मलो हा आमचा दोष नाहीये, पण आम्ही गरीब म्हणून मेलो तर हा आमच्या कर्तृत्वाचा दोष आहे, हे नक्की लक्षात ठेवा. तुम्ही गरीब कुटुंबात जन्मला, तुमच्याकडे भौतिक सुविधा तेवढ्या नाही, लोणीमध्ये याच्या फॅसिलिटी नाही, हा तुमचा दोष नाहीये, पण तुम्ही गरीब म्हणून मेला तर हा नक्की तुमच्या कर्तृत्वाचा दोष आहे. 2 हात नसणारा मुलगा, सुयेश जाधव नावाचा मुलगा, 2 हात नसणारा मुलगा, इथून पुढे हात जन्मदात त्याला नाहीये, तो स्विमिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवतो, पंतप्रधानांच्या हस्ते गोल्ड मेडल मिळवतो स्विमिंग मध्ये. त्याला 2 हातच नाहीये, असा गोल्ड मेडल मिळू शकतो. आणि मला 2 हात आहेत, 2 कान आहेत, डोकं दिलंय, डावा दिलाय, उजवा दिलाय, सर्व दिलंय, तरी मी म्हणते माझं हेच आहे, माझ्या लक्षात राहत नाही, माझा प्रॉब्लेम. हा मुलगा मेडल मिळू शकतो ज्याला 2 हात नाहीत. अहो, जिला हात नाही ती धनुर्विद्येमध्ये 16 वर्षी काय मिळवते? सुवर्ण पदक मिळवते. आणि ते पण किती किलो? 27 किलो 16 वर्षी धनुर्विद्येमध्ये. की आपले अर्जुन पुरस्कार दिलेला आहे तिला राष्ट्रपतीच्या हस्ते. मग आज जर विचार केला की शिला देवी, मग हिच्या बाबतीतला विचार, आजच्या मुलांना आपल्यामध्ये क्षमता काय हेच विसर पडायला लागलेला आहे. क्षमतेचा ग्रामीण भागामधील मुलांमध्ये शहरी भागातील मुलांपेक्षा क्षमता जास्त असतात. ग्रामीण भागातील मुलं शहरी भागातील मुलांपेक्षा हुशार असतात. प्रत्येक प्रसंगाला फाईट करण्याची क्षमता त्यांच्यात असते, फक्त त्यांना योग्य रस्ता निवडता येत नाही. त्यांना जायचे नगरकडे आणि गाडी ते दौडकडे वळवतात. त्यांना दिशा योग्य मिळत नाही, मार्ग व्यवस्थित मिळत नाही, रस्ता व्यवस्थित मिळत नाही. दिशा, मार्ग, रस्ता व्यवस्थित न मिळाल्यामुळे बरीचशी मुलं आज आपल्याला भटकताना दिसत आहेत. आज मला सांगायचं आहे की आपल्या आयुष्यात आपल्याला यश मिळवायचं असेल तर कुठल्या गोष्टी? प्रामाणिकपणा, नम्रता, कष्ट आणि ज्ञान ह्या गोष्टी असाव्या लागतात. आयुष्यामध्ये यश मिळवायचं असेल तर ह्या गोष्टी असाव्या लागतात. आणि अपयश मिळवायचं असेल तर करायचं काहीच नाही, फक्त फसवणूक कर, अपयश मिळायला तुला वेळ लागणार नाही. विद्यार्थी दशेमध्ये आपली ध्येय, धोरण, उद्दिष्ट मोठी ठेवा, स्वप्न मोठी ठेवा, टार्गेट मोठी ठेवा. मगाशी मी विचारलं तुला काय बनायचे? इंजिनियर. एक बोलला फक्त मेकॅनिकल इंजिनियर. जो मेकॅनिकल इंजिनियर बोलला त्याला त्याचं ध्येय माहिती आहे. मी तुम्हाला एक
गोष्ट सांगतो. गुरु द्रोणाचार्य त्यांचे 4 शिष्यांना एकदा घेऊन गेले. त्यांचा एक शिष्य होता, खूप चांगला धनुष्यबाण चालवायचा. कोण? कोण? अर्जुन. अर्जुनाबरोबर त्याच्या 3 मित्रांना घेऊन गेले. पहिल्या मित्राला विचारलं तुला काय दिसतंय? तो बोलला झाड दिसतंय. दुसऱ्याला विचारलं तुला काय दिसतंय? तो म्हणला पक्षी दिसतोय. तिसऱ्याला विचारलं तुला काय दिसतंय? तो म्हणला घर दिसते. आणि चौथ्याला अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतंय? तर अर्जुन बोलला गुरुजी मला पक्षी दिसतोय, त्याचा पांढरा डोळा दिसतोय, त्यातला काळा टिपका मी ह्या धनुष्यबाणाने फोडणार आहे. यशस्वी तेच होता जे अर्जुनाप्रमाणे पक्षाच्या डोळ्यावरती लक्ष ठेवून असतात. यशस्वी तेच होता जे अर्जुनाप्रमाणे पक्षाच्या डोळ्यावरती ध्येय ठेवून असतात. आज तुम्ही 10वीला आहे, तुमचं ध्येय असेल मला 10वीला 90% मार्क मिळवायचे, 95% मार्क मिळवायचे, नंतर मला इंजिनियर व्हायचे, नंतर मला डॉक्टर व्हायचे, मला नंतर सायंटिस्ट व्हायचे, नंतर शिक्षक व्हायचे, मला देशाचा पंतप्रधान बनायचे, मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचे. या देशामध्ये काहीच अवघड नाही. चहावाला देशाचा पंतप्रधान होऊ शकतो आणि रिक्षावाला जर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होऊ शकतो तर तुम्ही काही करू शकता हे लक्षात ठेवा. काही करू शकता. फक्त तुम्ही तुमच्या क्षमतेवरती काम केलं पाहिजे. अशक्य अशी कुठलीच गोष्ट नाही. स्वप्न बघा, स्वप्न मोठी बघा. स्वप्न बघायला पैसे लागतात का रे बाळांनो? स्वप्न बघायला पैसे लागतात का? या 70 दिवसामध्ये इथून मागे 700 दिवसात जो अभ्यास झाला नाही तो 70 दिवसात कसा करायचा ही टेक्निक दिली तर आवडेल का? कोणाकोणाला आवडेल? 70 दिवसामध्ये 700 दिवसात न झालेला अभ्यास मी तुम्हाला कसा करायचा टेक्निक देईल. आवडेल? नक्की. तू काही बोले ना, तुला काय मारलंय काय कुठल्या पोरी? नाही मार, तुला कोण मारू शकत नाही. तुला बोलत जा. बोलल्याने वजन हलकं होईल, शरीर हलकं होईल, बुद्धी चालेल. ओके, मोठी ध्येय ठेवा, मोठी टार्गेट ठेवा, मोठी स्वप्न ठेवा आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करा. विद्यार्थी दिवसामध्ये चांगल्या सवयी असतील तरच तुम्ही पुढे जाणार आहे. सवयी जर चुकीच्या असतील तर तुम्ही कधीच पुढे जाणार नाही. मित्र परिवार आपला कोण आहे याच्यावरती बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे. आपल्या जवळच्या मैत्रिणीला कधीच वाटणार नाही माझ्यापेक्षा प्रियाला 2% जास्त मार्क मिळावे. वाटेल? वाटेल का? आपल्या जवळच्या मित्राला कधीच वाटणार नाही माझ्यापेक्षा गणेशला 2 मार्क जास्त पडेल. वाटेल का? तो हळूच म्हणणार आहे बघ ना, बघ तिला का, बघ ना हसतीला का, बघ ना तुझ्याकडे खूप हसतीला का. त्याचं लक्षात नव्हतं, तिचं लक्षात नव्हतं, त्याचं लक्षात नव्हतं. तिच्याकडे बघाय कुणी लावलं? त्याच्या मित्राने. त्याचं लक्ष नव्हतं सर. नागोरे सर तो एकदम मस्त मध्ये अभ्यास करायचा पण त्याच्या मित्राला माहिती याला मागं कसं आणायचं. तो बरोबर काकड्यांच्या गावचा राजकारणी गावचा आहे. तो मला दिला पडणार आहे का? संचालक आहे का? कुठे गेलं? राजकारणी म्हणजे माझ्या नातलं त्याच्यामुळे मला माहिती थोडीफार. बेसिकली सांगायचा हेतू एवढाच आहे की त्याचं लक्ष नसताना तिचं लक्ष नसताना दोघे एकमेकांकडे पाहायला लावतात आणि दोघे एकमेकांकडे पाहायला लावतात. कदाचित तो हिच्याकडे पाहतच त्याचं 10वीचं वर्ष जातं. ती ऑल क्लिअर होती, तिला चांगले मार्क्स पडतात, ती पुढे जीई करते, नीट करते, इंजिनियर बनते, चांगल्या पॅकेजची नोकरी लागते. तिचा नवरा पण तिला इंजिनियर भेटतो, हा तिच्याकडे पाहत बसलेला असतो. त्याच्या बापाने घेऊन दिलेली असते मोटरसायकल, त्याची पुंगळी काढतो. आता पंचायत समितीला ह्याच्या मागं, जिल्हा परिषदला दुसऱ्याच्या मागं, आमदारकीला तिसऱ्याच्या मागं ह्याच्या गाडीची पुंगळी काढली हा फिरतोय. ओके, ही ऑल क्लिअर होती, ही इंजिनियर होती, हिचं लग्न होतं, हिला मुलगा होतो, ही गावच्या यात्रेला येते, ही मस्त मध्ये 4 व्हीलर मध्ये आलेली असते, ही मंदिराच्या तिथं उतरते, हिच्या गाडीची काच अशीच खालूच खाली घेतलेली असते, तिचा हात इथं असतो, मुलगा काखेमध्ये असतो. तो आला की तो बघतच बसतो, आली 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 तो बघत बसतो. हे तिच्याकडे बघते, तेवढ्याच नवऱ्याला काहीतरी वाटावं म्हणून ती म्हणते बाळा हा आमच्या वर्गातला पप्पू, आणि बाळाला म्हणते जा बाळा मामाकडे. जशी ही म्हणते जा बाळा मामाकडे तसा ह्या मामाला कळतं की मी जिजासाठी 2 वर्ष 3 वर्ष बर्बाद केले. ती जर मला मामा म्हणणार होती हे जर अगोदर कळलं असतं तर मी बघितलंच नसतं. कारण तिचं टार्गेट अभ्यासावरती तिचा होता, तिचा फोकस अभ्यासावरती होता आणि तुझा फोकस नको त्या ठिकाणी होता. तुला आयुष्यभर मजा करायची का आयुष्यातले 2 4 5 वर्षे बापाने दिलेल्या पैशावरती मजा करायची हे तुम्ही ठरवा. आई वडिलांनी दिलेल्या पैशावरती जर तुम्हाला 2 5 वर्ष मजा करायची असेल तर नक्की करा. आयुष्यभर तुम्हाला गाढवासारखं कष्ट करावं लागणार आहे. मग आयुष्यभर गाढवासारखे कष्ट करायचे का हे 2 4 वर्षे, हे 2 4 वर्षे मन लावून अभ्यास करायचा हे तुम्ही ठरवा. कारण तुमच्या आयुष्यामध्ये हे विद्यार्थी जसे 10वीचं परत वर्ष येणार आहे का? तुझे 10वीचे मार्क्स तुला पुढे लाईफ ठरवणार.
दहावीच्या ह्या वयामध्ये टाइमपास करत बसला, नको तिकडे टाइमपास करत बसला, नको तिकडे मन गुंतवत बसला, तर आयुष्यभर तुम्हाला काबाड कष्ट करावं लागणार, गावात कष्ट करावं लागणार. आयुष्यभर कागदासारखे कष्ट करायचे नसतील तर हे 4-2 वर्ष मन लावून अभ्यास करा. कारण आई वडील तुमच्याकडे खूप मोठ्या अपेक्षेने बघतायत. आई वडिलांच्या खूप मोठ्या अपेक्षा आहेत तुमच्याकडून. आई वडील रक्ताचं पाणी करतात, घाम घालतात, कष्ट करतात. अहो बाप स्वतः फाटकी चप्पल घालतोय, फाटका बनेल घालतोय, फाटका शर्ट घालतोय, पण मुलाला चांगली चप्पल, चांगला बूट, चांगला ड्रेस घेऊन देतोय. आई रक्ताचं पाणी करते, रात्रीचा दिवस करते, काबाड कष्ट करते. ज्या आईने 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवले, एक 2 दिवस विचार करते आईचा, 9 महिने 9 दिवस पोटामध्ये वाढवलं, तिने किती यातना सहन केल्या असतील. 2 दिवस फक्त इथं वीड बांधून बघ, तुला कळेल आईच्या यातना काय असतात. जिने तुला दूध पाजलं, त्याच्या दुधाच्या किंमत तुला मार्च सुट्टी, 10वीच्या मार्च सुट्टी द्यायची, तेवढं डोक्यात ठेव. आईबाप जिवंत असताना कळत नाही. आईबाबाची किंमत तुम्हाला आता कळणार नाही. आई काय असते सांगू का थोडक्यात? आई काय असते? आई असते मंदिराचा कळस. आई काय असते? आई असते मंदिराचा कळस. आई असते अंगणातील पवित्र तुळस. आई असते मंदिराचा कळस. आई असते अंगणातील पवित्र तुळस. आई असते भजनातील संतवाणी. आई असते वाळवंटात प्यावासं थंडगार पाणी. हेच लागे माझ्या पायी वेदना होई तिच्या हृदयी. हेच लागे माझ्या पायी वेदना होई तिच्या हृदयी. 33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ मला माझी आई, श्रेष्ठ मला माझी आई, श्रेष्ठ मला. आई काय असते? आई काय असते? आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाही. आकाशाचा केला कागद आणि समुद्राची केली शाही, तरी तिची महती लिहू शकत नाही. अशी माझी आई, अशी माझी आई. आई असते स्वर्ग, आई असते स्वर्ग, त्या स्वर्गाचा दरवाजा बापरे. आई असते स्वर्ग.